मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। मोदी सरकारचा मोठा निर्णय 12 आणि 28% स्लॅब हा बंद करण्यात आलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट जीएसटी बाबतची। मोदी सरकारने जीएसटी बाबत हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 12 आणि 28% स्लॅब हा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आलेला आहे। 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब हा मोदी सरकारनं बंद केलेला आहे। केवळ 5 आणि 18 असा 2% स्लॅब आता असणार आहे। केवळ 5 आणि 18 असा 2% स्लॅब असेल। 12 आणि 28% स्लॅब हा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आलेला आहे। अर्थातच याबाबतची अपेक्षा वर्तवली जात होती, तशा बातम्या आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मोठा निर्णय समोर आलेला आहे। आपण याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीवरून आपल्याला अधिक सांगतात। शिवाजी, जीएसटी काउन्सिलची 56वी बैठक आज राजधानी दिल्लीमध्ये पार पडली। आज आणि उद्या असं 2 दिवस ही बैठक पार पडते। यासाठी 31 राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या संदर्भामध्ये या अगोदरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये सुतोवाच करण्यात आलं होतं। त्यानुसार सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 12% आणि 28% हा जो स्लॅब आहे हा रद्द करण्याचा निर्णय या जीएसटी काउन्सिलमध्ये घेण्यात आलेला आहे। आता फक्त 5% आणि 18% हे दोनच स्लॅब असणार आहेत आणि या अगोदरच यासाठी पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली होती। आता त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भामध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाष्य केलं होतं। त्यानुसार जर आता पाहिलं आपण 12 आणि 28%चा स्लॅब काढून त्याच्या जागेवर 5 आणि 18%चा स्लॅब राहणार आहे। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं 5 आणि 18%चं असं जर मिळून पाहिलं तर 5% जीएसटी जे कर देशातील 21% मालावर लागतो आणि 18% जीएसटी कर हा देशातील 44% मालावर राहतो। उर्वरित जर आपण विचार केला तर 12%मध्ये 19% मालावर लावला जातो आणि 28% जो होता तो 3%वर होता। साधारण जर आता जर आपण पाहिलं तर 22 ते 23% जो माल होता तो आता वर्ग केला जाणार आहे इतर म्हणजे 5%वरती 18%मध्ये। तर आता जर आपण पाहिलं तर ज्या सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या आणि घर वापराच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी 5%मध्ये वर्ग केल्या जातील। ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावरती कुठलाही टॅक्स आताही लावला जात नाही, त्याच्यामध्ये कर रचनेमध्ये बदल केले जातील। त्यामुळे थोडक्यात जे मालाचे दर आहेत ते कमी होतील, लोकांना यामुळे फायदा होईल।